की, भारत माता की, वंदे वंदे। यादव बाबा मंदिर रालेगंज सिद्धि में, और अभी मृत्यु भी उधर ही होगा। जब तक ये नहीं होगा तब तक चलता है। मुख्यमंत्री के लिए मैंने 7 बार लेटर लिखा है, 7 बार। ये लेटर 7 बार लेटर लिखा है इसके बारे में। सिर्फ आश्वासन देते, करते नहीं। क्यों नहीं करते पता नहीं। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी एक घोषणा केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की 30 जानेवारी जी महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे त्या दिवसापासून मी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि कदाचित जोपर्यंत माझा श्वास निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन मी मागे घेणार नाही। त्याला कारण काय आहे, अण्णा हजारे असे का म्हणतायत, किंवा पुन्हा एक वार 2011 नंतर अण्णा हजारे एवढ्या दीर्घ म्हणजे 13-14 वर्षानंतर पुन्हा एक वार आंदोलनाच्या तयारीमध्ये ते का आहेत, याचं जर कारण तुम्ही समजावून घेतलं तर तुम्हाला त्याच्यामधून एक गोष्ट समजेल की अण्णा हजारे मधल्या काळामध्ये त्यांच्यावर खूप टीकासुद्धा झाली की वेगवेगळे मुद्दे देशामध्ये गाजत असताना मग अरविंद केजरीवालापासून वेगवेगळ्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप आणि वेगवेगळे आम आदमी पार्टीचे असेल किंवा त्यांनी जे आंदोलन उभारलेलं होतं त्याची जे लोकायुक्त किंवा लोकपालाची जे मूवमेंट त्यांनी उभी केलेली होती त्याच्याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह लोकांनी उभं केलेलं होतं। परंतु त्यावेळेस कुठेही अण्णा हजारे हे बोलत नव्हते। मधल्या एका काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळेस दिल्लीमधलं जे अरविंद केजरीवालांचं ते दारूचं जे प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर मात्र त्यांनी एका वेळेस प्रतिक्रिया दिली होती, परंतु जास्त करून मागच्या 13-14 वर्षामध्ये अण्णा हजारे कुठेही काही बोलताना दिसत नव्हते आणि लोक हा प्रश्न विचारत होते की अण्णा हजारे शांत का, अण्णा हजारे का बोलत नाहीत। त्यांना हे प्रश्न जे समस्या ज्या देशामध्ये चालत आहेत ते त्या ठिकाणी का आवाज करत नाहीत। परंतु त्या ठिकाणी अण्णांनी शांत राहणं पसंत केलं होतं, किंवा आपण असं म्हणूया की 13-14 वर्ष ते शांत होते। परंतु आता त्यांनी पुन्हा एक वार प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी जाहीर केलं की 30 जानेवारीपासून मी आमरण उपोषण करणार। आमरण उपोषणाचं कारण काय, तर ते म्हणत आहेत की लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे। आता हा जो लोकायुक्त कायदा आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीपासून आहे तर 2022मध्ये तुम्ही जर बघितलं तर हा कायदा विधानसभेमध्ये मंजूर झालेला आहे। तसा हा कायदा हा खूप जुना आहे, म्हणजे लोकायुक्त अधिनियम जो आहे तो 1971चा आहे आणि त्यावेळेपासूनच त्याच्यामध्ये जे काही सरकारी लोकसेवक आहेत, लोकसेवक म्हणजे कोण, ज्यामध्ये आमदार, खासदार आणि सरकारी अधिकारी हे जे लोक आहेत त्यांना लोकसेवक म्हटलं जातं आणि त्यांच्यावर त्यांचे जे भ्रष्टाचार आहे किंवा गैरव्यवहार आहे त्यावर कायदा करणारा हा लोकायुक्ताचा जो कायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासूनच होता। परंतु 2022मध्ये त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये थोडे बदल केले गेले आणि मुख्यमंत्र्यांपासून त्याच्यामध्ये सर्वांना आणलं गेलं आणि हा जो कायदा बनवला गेला तो लोकपाल कायदा जो 2013मध्ये केंद्र सरकारने बनवलेला होता त्याच धर्तीवर हा कायदा बनवला गेला। आता थोडक्यात ज्याच्यामध्ये अण्णा हजारेंचं म्हणणं असं आहे की मागच्या काही महिन्यापासून किंवा काही वर्षांपासून मी 7 पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिली, परंतु मुख्यमंत्री हे फक्त आश्वासन देतात परंतु हा कायद्याची अंमलबजावणी ते करत नाहीत आणि म्हणून मी आता ह्याच्या विरोधामध्ये किंवा या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून मी हे उपोषण मी करणार आहे। आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी हे आपण समजावून घेतल्या पाहिजेत। म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की 7 पत्र मी लिहिली परंतु मुख्यमंत्री फक्त आश्वासन देतात आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की ते का अंमलबजावणी करत नाही हे मला समजत नाही। आता एक साधी सोपी गोष्ट आहे, आपण जर बघितलं असेल तर केंद्र सरकारने जो लोकपाल कायदा ज्यावेळेस अण्णा हजारेंचंच आंदोलन झालेलं होतं आणि अरविंद केजरीवाल आणि जी टीम होती त्याच्यामध्ये हे पूर्ण 2011मध्ये त्यांनी जे आंदोलन उभं केलं, त्याच्यानंतर 2013मध्ये त्यावेळेस जे काँग्रेस सरकार होतं त्या काँग्रेसच्या गठबंधन सरकारने त्यावेळेस हा कायदा 2013मध्ये लोकपाल हा कायदा बनवला। आता एक गोष्ट लोकांनी समजावून घेतली पाहिजे की ह्या कायद्याच्या किंवा पार्श्वभूमीचं म्हणा किंवा हे जे लोकपाल जे आंदोलन भारतामध्ये उभं केलं त्याच्या पार्श्वभूमीवरच
2014मध्ये सत्तांतर झालं आणि जी काही BJP आहे आणि जे काही नरेंद्र मोदी आता त्या ठिकाणी पंतप्रधान झाले, हे त्या 2011चं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाचं यश होतं. त्याच्यानंतर अरविंद केजरीवाल जे 2 वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले, त्याचं पण क्रेडिट त्या आंदोलनाला जातं, कारण त्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली. त्याच्या बेसवर ह्यांना पूर्ण सत्ता मिळाली. सत्ता मिळाल्यानंतर आपण बघितलं असेल मधल्या काळामध्ये एक विवाद पण निर्माण झाला होता की लोकायुक्त किंवा लोकपाल, हा जो लोकपाल आहे तो केंद्र सरकारने कायदा तर बनवला, परंतु सत्ता त्यांना 2014मध्ये मिळाली, पण 2019पर्यंत लोकपालाची नियुक्ती केंद्र सरकारने केली नाही. आणि 2019 नंतर जी नियुक्ती केली ती अशा प्रकारची केली की 2022पर्यंत तिथं काही कामच झालं नाही. परंतु जे काही सरकारी खर्च आहेत किंवा जो त्याला बजेट आहे किंवा जे काही त्याच्यामध्ये अध्यक्ष असतील किंवा जे सदस्य निवडले गेले त्यांना पगार भत्ते पाणी सर्व काही चालू झालं. परंतु जे काही केस कार्याचं प्रमाण आहे किंवा चौकशी करण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये 7,000च्या आसपास त्या ठिकाणी तक्रारी ह्या पंतप्रधानांसहित सर्वांवर त्या ठिकाणी नोंदल्या गेल्या. आणि लोकायुक्त किंवा लोकपाल हा जो त्या ठिकाणी बनवलेला होता त्याचं एक काम होतं की त्याची चौकशी करणं, परंतु एकही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही बाबतीमध्ये त्या लोकपालाने ठोस कारवाई केल्याचं आजपर्यंत 2025पर्यंत हे समोर आलेलं नाही आणि कोणतीही एक केसमध्ये कोणाला शिक्षा झालेली नाही. अशा प्रकारे हा जो लोकपाल त्या ठिकाणी केंद्रामध्ये निवडलेला आहे त्याचं कामकाज देशामध्ये सुरू आहे. परंतु मध्ये एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती की हे जे लोकपाल आहे केंद्रातला, त्यांनी सांगितलं की आम्ही जे 6-7 लोक आहोत, आम्हाला ब्रँड न्यू एकदम लक्झरी आणि अप टू डेट एकदम भारी क्वालिटीच्या BMW कार पाहिजे आणि मग आम्ही आमचं कामकाज सुरुवात करणार. म्हणजे जेव्हा त्याची सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी 5 स्टार हॉटेलमधून सुरुवात केली कामकाजाला, कारण म्हटले आम्हाला ऑफिस नाही आहे, आम्हाला सेपरेट ऑफिस पाहिजे. मग हॉटेलमध्ये पहिलं ऑफिस चालू केलं. त्याच्यानंतर आता त्यांनी म्हटले की आम्हाला BMW कार पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये बघा की भ्रष्टाचार नियुक्तीसाठी बनवलेली ही एक संस्था किंवा एक कायदा बनवलेला आहे आणि त्याच्यामधून ही एक कमिटी बनवलेली आहे. परंतु त्यांचं कामकाज अशा प्रकारचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2022मध्ये हे दोन्ही सदनामध्ये लोक म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेमध्ये हा कायदा संमत करून घेतला. परंतु हे जे डबल इंजिनचं सरकार आहे मागच्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल केलेले आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी करत नाही. म्हणून अण्णा हजारे म्हणतात की आता मला पुन्हा एक वार उपोषण करावं लागेल. म्हणजे थोडक्यामध्ये मला समजतं आहे का महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये नक्की चाललं आहे काय. म्हणजे आज वोट चोरीसारखा इतका मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये हा गाजलेला आहे. महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्याच्यावर पण आरोप आहे की वोट चोरी करून हे सरकार बनलेलं आहे. देशातलं जे सरकार आहे ते वोट चोरी करून बनलेलं आहे. आणि दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हीही मान्य करतायत की वोटर लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये गडबडी आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी आता SIRच्या नावाखाली जे विरोधी पक्षाचे जे काही मतदार आहेत त्यांची नावं काढायची कामं सुरू झाली आहेत. आणि तुम्ही आता काल परवा ज्यावेळेस संसदेमध्ये SIR आणि इलेक्शन रिफॉर्मवर ज्या चर्चा झाली त्यावेळेस जे विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे राहुल गांधी आणि आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये जी झडप झाली ती सुद्धा तुम्ही पाहिली आणि त्यामधून त्यांनी शेवटी कोणताही निष्कर्ष हा निघालेला नाही आहे. म्हणजे देशातलं जे काही ट्रान्सपरन्सी किंवा अकाउंटेबिलिटी हे कोणीही घ्यायला तयार नाही आहे. सरकार म्हणून आम्हाला जसं काही पॉवर ऑफ अटर्नी आहे, आम्हाला हा अधिकार आहे की आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार. म्हणजे थोडक्यामध्ये आता जरी अण्णांनी हे आंदोलन सुरू केलं आणि त्यांनी जरी मागणी केली की या ठिकाणी हे जी काही कमिटी आहे ही परत बनवा, तर अण्णांच्या आंदोलनामध्ये मुळं म्हणा किंवा एक म्हणूया आपण असं की बाबा सरकारला सुद्धा एक चान्स मिळाला आहे की बाबा ठीक आहे आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही सुद्धा लढतो आहे. आणि त्या ठिकाणी जे केंद्राचं जे लोकपाल आहे त्या धर्तीवर या ठिकाणी पुन्हा एकवार कमिटी निर्माण केली जाईल. पुन्हा एकवार 6-7 लोक त्याच्यामध्ये अपॉइंट केले जातील आणि पुन्हा एकवार ज्याप्रमाणे केंद्रातलं काम चालू आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये चालू होईल. आणि म्हणून या ठिकाणी अण्णा हजारे यांना ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांनी आयुष्यभर काही मुद्दे हे निश्चितपणाने लोकांच्या हिताचे त्यांनी मांडले आणि त्यांनी त्यांचा एक जो मुख्य उद्देश किंवा एक असं दिसतंय त्यांच्या पूर्ण कारकिर्दीकडे बघितलं तर त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन
ह्या विषयावर आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवलेलं आहे आणि त्यांनी 6-7 कायदे केले असं त्यांचं म्हणणं पण आहे आणि RTI सारखा ॲक्ट त्यांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. हे सुद्धा आपण जरी मान्य केलं तरी परंतु आज आपल्या राज्यापुढं जे मोठे प्रश्न आहेत, मग वोट चोरीचा प्रश्न असेल किंवा आता तपोवनाचा प्रश्न पुन्हा एक वार पेटलेला आहे. तपोवनामध्ये ज्या मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की लोकांचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही ते तात्पुरतं मागं घेतोय. परंतु आता पुन्हा एक बातमी आलेली आहे की तपोवनामध्ये 300 झाडांची कत्तल झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी जंगलाचा प्रश्न आहे, गडचिरोलीमध्ये जंगलचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जमिनीच्या म्हणजे वेगवेगळे प्रोजेक्ट लावले जात आहेत आणि त्या प्रोजेक्टच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी एक प्रकारे काढून घेतल्या जात आहेत. कवडी मोलाने त्यांना त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि जे आश्वासनं दिली जात आहेत त्या आश्वासनावर त्या ठिकाणी पूर्ण होत नाही आहे. त्यानंतर रोजगारचा प्रश्न आहे आणि वेगवेगळे प्रश्न हे महाराष्ट्रामध्ये असताना अण्णा हजारे आता पुन्हा एक वार म्हणतायत की लोकायुक्त झाला पाहिजे. म्हणजे हा जो अनुभव आहे त्यांना की लोकायुक्त 2013मध्ये बनल्यानंतर केंद्रामध्ये काय झालं, आता इथं जरी बनवला तरी फक्त त्यांना एक पॅकेज दिलं जाईल आणि पुन्हा एक वार लोकांच्या जो काही टॅक्स आहे त्या टॅक्सच्या पैशामधून पुन्हा एक वार उद्या हे सुद्धा लोक म्हणतील की आम्हाला ह्या गाड्या द्या, आम्हाला हे ऑफिस द्या, मग आम्ही चौकशी करतो. परंतु चौकशी जी काय होती आहे ती कशा प्रकारे होती आहे हे महत्त्वाचं आहे आणि ह्या अशा प्रकारचे आंदोलनांना अण्णांनी आता वेळ द्यावा हे सुद्धा खरोखर विशेष आहे आणि त्यांनी हे जे तपोवन वाचवा आहे त्या आंदोलनाला सपोर्ट केला पाहिजे किंवा वोट चोरीचं जे आंदोलन देशामध्ये उभं राहते त्याला अण्णांनी सपोर्ट केला पाहिजे. त्यासाठी किंवा जनहिताचे जे मुद्दे आहेत, मग महागाई असेल, आता पहिल्यांदा ते म्हणत होते की भ्रष्टाचारामुळे आपला देश रसातळाला चालला आहे. मग जे वेगवेगळ्या प्रकारचे जे भ्रष्टाचार हा फक्त पैशाचा नसतो, भ्रष्टाचारामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत. मग ह्याच्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा हा वोट चोरीचा आहे. त्याच्यावर अण्णा एक शब्द बोलायला तयार नाहीत. किंवा हे जे जंगलं आज पूर्ण देशामध्ये जंगलतोड मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि आज माणसाला जगणं शहरांमध्ये अवघड झालेलं आहे. कारण वेगवेगळ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमी लोकांमध्ये होत आहे आणि हे जे वाढतं प्रदूषण आहे त्याच्यामुळं लोकांना वेगवेगळे आजार होत आहेत. हे सर्व गंभीर मुद्दे असताना त्यावर मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही आणि हे जे मुद्दे उभे केले जात आहेत किंवा अण्णांनी आंदोलन करावं ते त्यांची इच्छा आहे किंवा त्यांची जी काही भावना आहे त्यांच्याशी आम्ही सुद्धा सहमत आहोत की लोकायुक्त असला पाहिजे. पण तो लोकायुक्त हा तर केंद्रातल्या प्रमाणे असता कामा नये. त्याच्याकडे जर तक्रार केली तर त्याच्यामधून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. नाही तर मग आपलीच लोक, जसे आता राहुल गांधींनी आरोप केला आहे की सर्व व्यवस्थेमध्ये आपलीच लोक बसवलेत, तसे अण्णांनी जरी आंदोलन सुरू केलं तरी परंतु जर सरकारला पाहिजे असेल, कारण शेवटी कमिटी कोण बनवणार, सरकार बनवणार, ते नेमणार कोण, सरकार नेमणार. मग जे लोक त्या ठिकाणी सरकार नेमणार ते त्या सरकारच्या विरुद्धामध्ये कारवाई करतील का, ह्या प्रश्नाचं उत्तर अण्णांनी दिलं पाहिजे की खरोखर जर आपण अशा प्रकारे ही मागणी करतोय तर ती योग्य आहे का. हो, जर आपल्याला म्हणजे त्यावेळेस 2011मध्ये ही मागणी योग्य वाटत होती की अशा प्रकारची एक व्यवस्था जर देशामध्ये असेल तर काही ना काही त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि निश्चितपणाने एक चांगली व्यवस्था ही आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये निर्माण होऊ शकते. परंतु आत्ता अशा प्रकारचं मागणी करणं आणि त्यासाठी आमरण उपोषणाची हाक देणं हे किती योग्य आहे हे आता अण्णांनी विचार केला पाहिजे. परंतु एक आपण एक सामान्य नागरिक म्हणून किंवा आपण असं म्हणूया आपण की ज्यांना आपल्या सामाजिक जाणीव आहे असे जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा एक वाटतं की ह्या वयामध्ये अण्णांनी स्वतःला त्रास करून घेऊ नये. परंतु जर त्यांची इच्छा असेलच तर वोट चोरी आणि हे जे तपोवन वाचवा आहेत अशासारखे जे मुद्दे आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी बोललं पाहिजे. आणि जर त्यांना वाटत असेल की नाही त्यांच्यासाठी भ्रष्टाचार हेच एकमेव योग्य कारण आहे तर त्यांनी निश्चितपणाने त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याला कोणी काय विरोध करायचा ची गरज नाही आहे. परंतु एक मात्र गोष्ट आहे की अण्णांनी ह्या वयामध्ये स्वतःला त्रास करून घेणं हे आपल्याला सुद्धा योग्य वाटत नाही आणि म्हणून सरकारने त्यांच्या इच्छेप्रमाणे जे काही त्यांची एक कमिटी आहे ते करून टाकावी आणि हे जे काही आंदोलन ते अण्णा म्हणतायत ते आंदोलन त्यांनी थांबवावं अशी मात्र विनंती आपण अण्णांना सुद्धा करू शकतो आणि सरकारला सांगू शकतो. परंतु सरकारला तर हे योग्यच आहे की दोन्ही बाजूनी फायदाच आहे. म्हणजे जर आंदोलन झालं तर त्या ठिकाणी येऊन फक्त अण्णांनी सांगितलं म्हणून आता आम्ही कमिटी बनवतोय
आणि आम्हाला जे पाहिजे ते लोक आम्ही त्या ठिकाणी बसवतोय, म्हणजे लोकांना पण सांगता येतं की भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही किती सिरियस आहोत. बघा, आम्ही कमिटी बनवली आणि अण्णांना आंदोलन करण्यापासून आम्ही थांबवलं, आणि जर नाही केलं तरी त्याच्यामुळं जे केंद्रातल्या परिस्थिती आहे तीच राज्यामध्ये सुद्धा सुरू राहणार, यामध्ये कोणताही शंका नाही. आणि म्हणून आता लोकांनी हे जे काही गोष्टी सुरू आहेत राज्यात आणि देशात याच्याकडे आता सिरियसली विचार केला पाहिजे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओवर तुम्ही तुमचे मतं कमेंट करून सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया आपण दुसऱ्या विषयासह दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.